हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल लर्न इझी विथ कोमल. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आज फक्त आपण मॅथ्स बेसिक्स बघणार आहोत. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन ट्रिक्स आपण घेणार, परंतु त्याआधी काही बेसिक्स आहेत जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या ट्रिक्स सॉल्व करण्यासाठी अजून जास्त हेल्प होईल. ठीक आहे, तर आज बेसिकमध्ये आपण बघणार आहे डिव्हिजिबिलिटी रूल्स. डिव्हिजिबिलिटी रूल्स आपण जे दुसरे मॅथ्सचे प्रॉब्लेम्स आहेत जसं की LCM, HCF, त्याच्यानंतर मल्टिपल, फॅक्टर, वर्ड प्रॉब्लेम ह्यासारखे टर्म जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल्स आले पाहिजे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त काही सगळे डिव्हिजिबिलिटी रूल नाही घेतलेत. तीन काहीतरी 4 काहीतरी घेतलेले आहेत, जास्त नाही घेतले. जे आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी आहेत तेवढेच मी टाकलेले आहेत. नेक्स्ट आपण परत अजून डिव्हिजिबिलिटी रूल्स सर्व घेऊयात. नंतर इवन नंबर्स आणि ऑड नंबर्स. इवन नंबर ज्याला आपण म्हणतो समसंख्या आणि ऑड नंबर म्हणजे ज्याला आपण म्हणतो विषम संख्या, ते काय असतं ते पण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, समजणार आहोत. सिम्पल इझी एकदम आपण टू द पॉईंट जाणार, जास्त एक्सप्लेन नाही करणार. तुम्हाला सिम्पल साध्या शब्दामध्ये समजलं पाहिजे, हा माझा हेतू आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला टर्म आहे इवन नंबर आणि ऑड नंबर. इवन नंबर आणि ऑड नंबर इथं डेफिनेशन दिलेली आहे मी. ठीक आहे, पण तुम्ही फक्त सिम्पल साधं जर समजायचं असेल तर हे 2 शब्द लक्षात ठेवा. कोणते? डिव्हिजिबल बाय 2 इज इवन नंबर, नॉट डिव्हिजिबल बाय 2 इज ऑड नंबर. 2 सोबत डिव्हिजिबल होणारा तो नंबर असतो इवन नंबर, आणि 2 सोबत जो डिव्हिजिबल होत नाही त्याला म्हणतो आपण ऑड नंबर. डिव्हिजिबल काय असतं? आता डिव्हिजिबलचा अर्थ असतो जेव्हा आपण त्या संख्येला भाग देतो. ठीक आहे, भागाकार करतो, आणि जेव्हा बाकी रिमाइंडर हा 0 येतो त्याला आपण डिव्हिजिबल म्हणतो की त्या संख्येसोबत ही संख्या डिव्हिजिबल आहे. फॉर एक्झाम्पल मी नंबर घेतला एखादा 24. 24 मी म्हटलं की 2 सोबत डिव्हिजिबल आहे का? तुम्ही म्हणाल हो. का? कारण की युनिट प्लेसला 4 आहे, तर 2 सोबत डिव्हिजिबल होणारच आहे. 2चे डिव्हिजिबिलिटीमध्ये तो रूल आहे, तो आपण पुढं बघणार आहे. ठीक आहे, इथं तुम्ही एवढं समजा, जर युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर आहेत तर ते इवन नंबर आहेत. पण युनिट प्लेसला जर 1, 2, 5, 7, 9 हे नंबर आहे तर ते ऑड नंबर आहे. एवढं 2 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तर इवन नंबर आणि ऑड नंबरचा फरक तुम्हाला समजेल. पुढे डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 5. आता 5चा डिव्हिजिबिलिटी रूल इथं लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. मी डायरेक्ट एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला जर डिव्हिजिबिलिटी 5ची समजायची असेल तर 2च गोष्टी. युनिट प्लेसला काय दिलेलं आहे? युनिट प्लेसला जर 0 किंवा 5 हे नंबर आहेत तर हे 5 सोबत डिव्हिजिबल होणार. डिव्हिजिबिलिटीचा अर्थच असतो की ओळखणं की भाग कशाने जाणार आहे, कशासोबत डिव्हिजिबल होणार आहे. तर रूललाच डिव्हिजिबिलिटी म्हणतात. ठीक आहे, इथे फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही बघत असाल 4320. हा बाकीचा नंबर जरी तुम्ही इग्नोर केला आणि लास्ट डिजिट जरी बघितलं तर 0 येते. जर मी म्हणलं 4320 5 सोबत डिव्हिजिबल आहे का? तुम्ही काय म्हणणार? हो. का बरं? युनिट प्लेसला 0 आहे म्हणून हा 5 सोबत डिव्हिजिबल होतो. तुम्ही पूर्ण नंबर बघत बसले का? नाही, फक्त तुम्हाला युनिट प्लेस चेक करायचा आहे. 0 आहे का 5 आहे? 0, 5 पैकी कोणताही नंबर असला तर तो 5 सोबत डिव्हिजिबल होणार, आणि हीच 5च्या डिव्हिजिबिलिटीचा रूल आहे. ठीक आहे, नेक्स्ट नंबर आहे 72495. बाकीचा नंबर तुम्ही इग्नोर केला, एवढाच फक्त 5 बघितला तर तुम्हाला कळेल की हा 5 सोबत डिव्हिजिबल आहे. तुम्ही करत बसले का? डिवाईड करत बसले का? नाही, तुम्ही फक्त युनिट प्लेस चेक केला आहे जिथं तुम्हाला 5 दिसला आहे, म्हणून तुम्ही मग काय म्हणले? हा नंबर 5 सोबत डिव्हिजिबल आहे.
नंतरचा एक नंबर आहे 505053. आता युनिट प्लेसला इथं आलेला आहे 3. तुम्ही म्हणाल नाही हा डिवाईड नाही होणार, हा डिव्हिजिबल नाही आहे. का बरं नाही आहे? कारण डिव्हिजिबिलिटी रूल 5चा हा म्हणतो युनिट प्लेसला 0 पाहिजे नाही तर 5 पाहिजे, पण इथं तर 3 आहे. म्हणजे हा नंबर 5सोबत डिव्हिजिबल होणार नाही, म्हणजे याला 5ने भाग जाणार नाही. ठीक आहे, कळालं? सिम्पल, एकदम साधं सोपं. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. 2चा डिव्हिजिबिलिटी रूल. ठीक आहे, डेफिनेशन तुम्ही बघून घ्या. सिम्पल साधं काय लक्षात ठेवायचं आहे, जर युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर आहेत तर हे 2सोबत डिव्हिजिबल होणार. ठीक आहे, इथं फर्स्ट एक्झाम्पल पहा, 5578. युनिट प्लेस चेक करायचं फक्त. काय येतो? युनिट प्लेस येतो 8 येतो, ते डिव्हिजिबल आहे. का? वरती दिलेलं आहे 0 2 4 6 8. जर युनिट प्लेसला आहे तर हे 2सोबत डिव्हिजिबल आहे. त्याला तुम्ही पूर्ण सोडून बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला फक्त ओळखायचं आहे. डिव्हिजिबिलिटी रूल पण तोच म्हणतो, फक्त ओळख नाही, सोडवायचं ते पुढं राहिलं. पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा 2सोबत डिव्हिजिबल आहे की नाही आहे. नेक्स्ट नंबर आहे 4783. युनिट प्लेसला आहे 3, तर हा डिव्हिजिबल नाही होणार. का नाही होणार? कारण आपल्या रूलमध्ये काय बसतं आहे, 0 2 4 6 8 हे नंबर जर युनिट प्लेसला आहे तरच हे 2सोबत डिव्हिजिबल होणार. पण इथं युनिट प्लेसला जर 3 आहे तर हा डिव्हिजिबल होणार नाही. नेक्स्ट 71390. युनिट प्लेसला आहे 0, तर हा पण 2सोबत डिव्हिजिबल होणार. का बरं? 0 स्टार्टिंगलाच दिलेला आहे. 0 2 4 6 8 ह्यापैकी कोणताही नंबर असला युनिट प्लेसला तर 2सोबत डिव्हिजिबल होणार. आता तुम्ही म्हणसाल मॅम आपण 0चा रूल तर इथं पण बघितला होता आणि 0चा रूल आपण इथं पण बघतोय, काही टेन्शन नाही. तुम्ही 5ने पण डिव्हिजिबल करून बघा, तुम्ही 2ने पण डिव्हिजिबल करून बघा, कशाने भाग जातो आहे तेही चेक करा. त्याच्यात काही रूल नाही की तुम्ही 5नेच भाग दिला पाहिजे की 2नेच दिला पाहिजे. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही संख्येने भाग देऊन बघा, ज्याने भाग जाणार त्याची डिव्हिजिबिलिटी त्याला लागू होणार. ठीक आहे, तो रूल त्याला ॲप्लिकेबल असणार. नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 4. ठीक आहे, तुम्ही रूल पूर्ण वाचा, मला काही टेन्शन नाही आहे. मी तुम्हाला सिम्पल साध्या शब्दात सांगणार. जेव्हा आपण 4ची डिव्हिजिबिलिटी बघतो, युनिट प्लेसचे फक्त 2 नंबर बघायचे, टेन्स आणि युनिटचा. जर ते 2 नंबर 4सोबत डिवाईड होतात आणि जर त्याचा बाकी म्हणजे रिमाइंडर 0 येतो आहे, म्हणजे त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार. ठीक आहे, परत सांगते. 4च्या डिव्हिजिबिलिटी रूलमध्ये आपल्याला शेवटचे 2 अंक बघायचे, टेन्स आणि युनिट, जे इथं मी दिलेले आहेत. ठीक आहे, जे इथं दिलेले आहेत टेन्स आणि युनिट बघायचं आहे. तो नंबर घेऊन 4सोबत डिवाईड करायचं आहे. जर 4सोबत त्याला डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर जर 0 येतो आहे, म्हणजे त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार. ठीक आहे, 4च्या डिव्हिजिबिलिटी रूलमध्ये अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला लास्टला 2 0 दिसले, कोणताही नंबर असला आणि त्या शेवटी तुम्हाला 2 0 दिसले, तरीसुद्धा त्याला 4ने भाग जाणार. ठीक आहे, तुम्ही करून बघू शकता. मी फक्त रूल समजून सांगते, तुम्ही स्वतःही प्रॅक्टिस करून त्याला चेक करून घेऊ शकता. ठीक आहे, लास्ट आपला आहे डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 8. ह्यामध्ये 4पेक्षा थोडासा बदल आहे. 4ची डिव्हिजिबिलिटीमध्ये आपल्याला 2 नंबर शेवटचे बघायचे, पण इथे 3 नंबर शेवटचे बघायचे. 100, टेन्स आणि युनिट हे 3 नंबर घ्यायचे, त्यांना 8सोबत डिवाईड करायचे. जर 8सोबत त्याला भाग जातो आहे आणि रिमाइंडर जर 0 येतो आहे, म्हणजे त्याला 8ने पूर्णपणे भाग जाणार किंवा ती 8सोबत पूर्णपणे डिव्हिजिबल असणार तो नंबर. ठीक आहे, हा आहे डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 8. तुम्ही पूर्ण वाचू शकता, मी फक्त एक्सप्लेन केलं आहे कारण की वाचण्यामध्ये वेळ जास्त जाणार. ठीक आहे, आपला व्हिडिओ इथेच संपला आहे. तर आपण काय काय बघितलं आज? इवन नंबर, ऑड नंबर, डिव्हिजिबिलिटी 5 2 4 आणि 8 अशा 4 आपण डिव्हिजिबिलिटी रूल बघितले आज. आणि त्याच्यानुसार आपली मल्टिप्लिकेशन ट्रिक्स हे पुढच्या व्हिडिओमध्ये राहतील.
आज फक्त आणि फक्त आपण तुम्हाला फक्त बेसिक शिकवलेले बेसिक छोटे छोटे टर्म्स जे तुम्हाला नंतर पण कामी येतील. इवन नंबर ऑड नंबर पण तुम्हाला कामी येणार. डिव्हिजिबिलिटी रूल तुम्हाला LCM HCF त्याच्यानंतर मल्टिपल त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम अशा टर्म्समध्ये पण नाही का उपयोगी पडतात. तर तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून ते रूल्स वाचून घेऊ शकता, पाहू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मल्टिप्लिकेशन ट्रिक्स असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूया आणि असंच काहीतरी नवीन शिकूया. थँक्यू.